नेमकं काय करते तू? अरे बा आपला बॅलर घाण झालाय ना त्यात माती झाली मग ती युट्यूबला बघितलं ती तसं करते मग असं उतरा येत नाही तू ना तर काय बी कसं करते खायला खायला त्या दिवशी तर खायला बघली लगेच खाऊन खाऊन किती डोली झाली कसा पटा का तू खात नाही का मी बनवलं सांग बरं. चंदाला तू उलट बोलतो काय जरा मला ए नगर अरे राहू दे लय बोल नको पान असल्याने त्यातलं बारकच बनवीन तुला तसलं बोल नको काय सांग तू माझ्या साईड नाही केला बोल की ना काय विजवी लागा तुला ए शिरू नादी लाग नको माझे तुला माहिती आहे मी कोण आहे कोण आहे थांब बरं मायला बोलवतो बघ ए, कोण आहे. नको हा बघायचं का तुला बघायचंय काय शिरू, माझ्या नादी लाग नको तुम्ही दोघं बी हा दोघं पण चपटीत पाडीन तुला दोघं पायपात घालून अशी चिमवीन तुमच्या नादात असा नादात वाढ येऊ तुला नका. जाय असा वाढ असा कसा असा वाढ असा तुला जर असं दुमता टिमतात करेन बोललंच तोडलं काय तू तो आरती तिच्या कामाचं होतं ते तिच्या कामाचं होतं की ते हा ते काय केलं तू लगा चुकून बोललेला मग तुला वाकवाय कोणी लावलेला असं असं तू एक हाय दणकड म्हणून आम्हाला एक कळायला लागला होय आम्ही एक नाही तोडत दादाला दाखवू काय तोडून मी तब्येतीवर ए. जाऊ नको तू आव शेंबू डेंजर आहे ती पोरं शंभू आहे काय मी शंभू दिसतोय तुला बरं तुझं नाव काय अरे पोट बघ माझा हात बघ केवढी केवढं सायदा तुझ्याकडे माझ्याकडं बोल की ना काहीतरी मग त्याच्याकडे नाही शंभू मग काय झालं काय झालं टेन्शन घेऊ नको मी ह्याच्याकडे नाही होय काय बरं हा तू बीड ए तू बीड हे सगळं अरे बघ बीड तू की मागणं. तू का गप्प मागणं बसलाय बघ तुम्ही काय बघायचे ती बीड तू बीड काय बीड बरं बीड बर मला नाक काय चपटं एका करीत तुझं जातीचं पाडी चपाती शेंबू चपातीवर नाक चपटं शेंबू एका लागा ह्याला फाटा द्यावून लगा हे ह्याच्याकडनं बोलताय की कोण शिर्या ए शिरू तुला माहितीये का मी कोण आहे बॅनर मध्ये फेकून कोण देईन. आहे कोण आहे दाखवू का मायला बोलू कोण आहे ते मायला बघा आपल्यामध्ये मायला घ्यायचं नाही नाही. का म्हणून सारखं मारा माहिती सगळ्यांना मारू दे की मला नाही बाबा ती मारत मी बी आणू का पवन बाला बोलवून मग आणू हा आमच्याकडनं पोहा. आणू काय ए त्या पवन बाया गायले ड्रॉन आहे काय त्याला त्या दिवशी माफी मागायला लावलेली गाडी चोरलेली तेव्हा मग त्याला गाडी मिळली हा. आम्ही लय आहे फाट तू कसा कुटाणा वाढवून घेतो या ए राध्या तुला नीट ए, सांगतो. अरे राहू दे अरे राहू दे राहू दे की नका राहू दे हा, दादा त्यानं धरलं म्हणून का बसलो हो मग काय तर केलं असतं काय केलं असतं अरे पण सोडलं की काय केलं अरे असतं ख ख ख ख ख काय केलं असतं हो करू दे. अरे मी तुझं सांग की हा, मी अरे तुझं. मी तुझं सांग आपण की काय पण फेकून घातलं कोण द्यायचं नाही कात्रीनं मुरकत का पण भारताचा खेळ खेळ ना तू हातानं हाण ना तू बीड ना मग पडते इकडं काय लाकडावर परशी पाय गुळगुळी राय लगा असली देऊ. बांधा पैसे अरे हा ना हा ना की भांडण करा तुला एका टापटीत पाडीन फुलशी आणि लगा मग असली काय बांधलं. तुम्हाला माहितीये का माझा जीव केवढा आहे काय केवढा आहे? बोलतोय? एवढा एवढा नाही बरं तुला एवढं एवढा कळतं. एवढा हो, बरं, हा तेवढा तरी आहे मग. एवढा एवढा मोठा का बोलतोय हा. आम्ही एवढा मोठा असून तू एवढा जीव आणि एवढा का बोलतोय जीव एवढा आहे पण बॉडी बघ केवढी अयो. अरे अरे डोले, तुला नुसतं डोलाय म्हणून फुगीत पडलं डोल्या म्हणू काय नको ते? तू. होय? ह्याला एक डोल्या. बॅट बॉल म्हणे डोल्या म्हणू नको अरे ए म्हणजे शंभर हाना जातो काय त्याला हा? हाना जातो म्हणजे ए, तू माझ्याकडे नाही का त्याच्याकडे नाही मी- हे सर सोडतो आताच बंद कर अरे, 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 राहू दे शिऱ्या. मग शिऱ्या दादा राहू दे. बसला म्हणून हा. नाहीतर ती लय बेकार आहे हा हा. तुला हा. कुंकू करायला शिकलो एकटा आहे म्हणून याच्यानं काय मी तुमच्याकडनं झाले अरे नाही बघ तुझ्याकडनं हारती मग काय धरलं काय मग तू तिथं तसं कुटाणा वाढवतो म्हणल्यावर कशी मारायची नाही काय तू कुठं ना हा दादा बघ ए, भावाला माझ्या आले मारीन लगा मी रडत जाईल जा कुठं बी जा तुला जाऊ देणार नाही मी तुला हा. जाऊन घेतो कडी लावली आम्ही हा बघ. हा लय बेकार आहे आम्ही आमच्या नादी तिकडं जायचं लागायचं तिकडं जा मग रडत आणि फिडत रडला तरी इथंच बसून काम करत काम करायचे नाही ती म्हणून सांग की हा होय हा. म्हणून एवढं हे चाललंय तुला बघ की मागा जण नाही तर बसला असं डोक्याला पान लावून
माझी बॉडी अशी होईल का? ए आणि बोल रे तिथला मेन बॉडी बिल्डर आहे मी नीट बोल. सॉरी बरं का, मला माहित नव्हतं राव. होय माझी असली अशी माझी तुमच्यासारखी बॉडी होईल का? का नाही होणार होईल की. होईल का? आयला बरं झालं राव, झाल्यावर होईल. मला पुरी बिरी पटते का? काय झालं नाही पटणार. आयला मग तुमच्यासारखी मला बॉडी करायला लागते काय राव? आणि त्याला काय करावं लागलं? व्यायाम करायचा जास्त आणि हलकं अन्न खायचं. हलका अन्न? हा हलका अन्न म्हणजे हलका अन्न खावं लागतं काय? हा आयला मी लय जड खातो राव. भाकरी खातो, भात खातो, मटर खातो, वांगी खातो, बटाटे खातो. मग ते मग हलका अन्न खावं लागेल काय? हा हे सगळं बंद करायचं फक्त हलकं अन्न खायचं आणि जास्त व्यायाम करायचा. काय म्हणताय? हा तुमच्यासारखी शेम कमी झाली पाहिजे बरं माझी. सेम होणार सेम फक्त हलका अन्न खायचं. एकदम हलकं अन्न खायचं आणि जास्त व्यायाम करायचा. काय म्हणताय? होय खरं मला एक गोष्ट इमानदारीने सांगा बरं का. पूल पटतील ना? 100% पटणार. फक्त हलकं अन्न खायचं. आता हलका अन्न म्हणजे मला तर काय वाटतंय माहिती आहे का, वाऱ्यासारखं भाकर चिरून खावा. मग तुम्ही म्हणला की हलका अन्न खा. हलका अन्न फक्त हलका अन्न खायचं. फक्त आणि फक्त हलकं अन्न खायचं हो तुम्ही. हं. हा आणि व्यायाम करू ना. जास्त व्यायाम करायचा. चालते. आता ह्यातलं काय उचलू? घ्या किती डंबेल. ही हा 20 किलो डंबेल घ्या. राव पहिल्या दिवशी मला मारा करायचा प्लॅन आहे का तुमचा? अहो हलकं तुम्हाला सांगितलं ना व्यायाम जास्त करायचा आणि हलकं अन्न खायचं आपल्याला. काय म्हणताय? हा फक्त माझी एक आट आहे. पुरी निघणार लगेच असंच ना? हा बरोबर. मला काय नाही हो, लगेच झालं माझं. लगेच नाही माझ्या वयाच्या पोरांची लग्न झाली, त्यांना लेकरं झाली. मग मला एक जण काय म्हणलं माहिती आहे का, तब्येत अशी फिटनेस मध्ये कर तुमच्यासाठी. अहो मग तुम्ही सांगितलं की जास्त जड अन्न खायचं नाही आपल्याला. बदल सगळं हा. काय मदत केला हा, बस 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 सगळं हलकं. सगळं हलकं अन्न खायचं. चालते. आता काय व्यायाम करू का काय करू मला सांगा की. आता मारा की कुणाला? शेष बार मारा की. शेष बार होय. हा. मला वाटलं कुणाला मारा म्हणताय. ना मारताय कशाला. ही कसा मारायचा? लाव बा 60 किलो. असं बस नाही तिथे खाली झोपा. इथं? हा आहो तिथं ती बँक आहे बँक दिली. हा ह्याच्यावर होय. हा हा झोपा. असं हा मारा की आता असं धरा. हा त्याला धरू काय? हा हा. हा हिले हलकं झाले. ह्याच्यापेक्षा कमी वजनाचं नाही का? अहो हिले सगळ्यात पहिला स्टेप आहे. काय म्हणताय? थांबा. अहो बरं गाडी पिपाण्या मोडून वर यायची माझ्या. नाही 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 होय रे बाबा नेमकं आपण ह्याला फिरवा आले का हे आपल्याला फिरवतंय काय मला बी तीच कळ नाही लागा ए बाबा कर की लगवीन जाऊ दे की घरात पावसा पाण्याचं बसू दे की माझं काय कारण तुम्ही मला तुम्ही मजा घ्या लागलाय आमची घरचा मालक झालाय तू ना आम्ही झालोय तुझं पुत्र कर तिला का लगवीन लागा हो चालते नाही सावध ना चेष्टा करू नको करा की साहेब अहो साहेब तुझ्या उडी जायला का ऐकत नाही लवकर इकडे बघून कर रे बाबा जायचे आम्हाला शंभूचं तोंड बघ की ही असल्यावनी हांडा असल्यावनी दीदी तर बघ की डेरा असल्यावनी शंभू माझा बघ की शंभू केसाला कसली कुत्र्याला असते केस आहे ती टकुऱ्याची खाली का लोळते ती अशी झाली पाहिजे ना अशी अशी झाली पाहिजे खाली खाली तसलं कुत्र्याने पाळल्यावर कसं नको ना लागू दादा काय माझा लागल्यावर कापटीत पाडीन मग निवार हाणल्यावर लय हाणीन निवार मारे
काम चालू आहे माहितीये का आम्ही कोण आहे? माहितीये का आम्ही कोण आहे तुला? नाही कोण आहे तुम्हाला सांगता द्यायचं नाही, एवढा दोन आहे मी. आता मला एवढा जीव अरे तू एवढा जीव आहे पण तुझं हे आहे कोण असं बोलते. असं का चालतं पण तू कोण अरे तू ही आहे ही आहे. बोला ना बोला घरी हो ह्याला बॅट बॉल येतं करा काय तुझी येत नाही असंच पडतो मागं शंभू. अरे पळतोय मी बॉडी तुला येतं का सांग बरं तू किती सिक्स मारलं आजपर्यंत 400 मला तुला चौकार तरी जातोय का बॅट उचलते का अरे माझ्यासाठी बारकी बाट ठेवली बापानं माझ्या. बाट बॅट बॅट ठुमकी द्या आम्ही तुझी- वाटतं बॅटच मोठी दादा एक नवीन तुला वाटत ना तू आती बोलायला ऐकी लागला ऐकी डोले स्पर्धा खेळायला गेला तू मोठं पोरगा बेटा म्हणून तुला घेऊन जाय तिकडे परत तुझं तोंडाचं पण हेच होतं चिकटपट्टी लावू काय रे तुझं तोंडाला? लगा हे पावसाला काय जागत नाही डगबी फोडावं का तोंड बी हा? जास्त पडल्यावर पडत जास्त नाही. पाऊस येते जास्त नाही एक डग असं होऊन ती एकदाच फोडतो. एकदाच बोल बरं आता काय काय तो यात असं फिक्स करीन लागा. तोंडात चिंबीन असं लय बोल ना बरं काय राहू दे चिंबू हिच्यामुळे जाऊ दे मग तू एवढं अरे मार तू- खाऊन घेतला तुझ्याकडनं चुकून लागलं ते तुझ्याकडनंच आहे आरती आणि इकडं तिकडे पाहिजे. बघ तुझ्याकडनंच आहे काय लागा जिंदगी तर कुत्र्याच्या वरती झाली आहे. मग काय तर लागा हो साहेब करा की राव जाऊ दे की करा पाऊस वाढला भाऊ. हा? खाताना बी ओरडताय काय कळ नाही कडे तुमचं आम्हाला ओळखा आलं बाबा उठल्यावर साहेब हो साहेब आणि थांब की त्याला वाच मोठी की वयानं तुमचं आणि काय राव पाऊस लागला वरनं तुम्ही मजा घेताय राव आमची हा तुम्हीच राहिलं होतं मजा घ्यायची हा फिरा शेंपा वाचल्याने दोघं दिसताय फिरा दाद्या तू माझी चेष्टा करू नको बरं का लय झाले आता तुझं आता सण करणार नाही माझ्या नादी लाग नको त्या पाईपानं तोडून फोडीन. त्याच्या नादात माझं पाणी पण केलं तुला कळतंय का मी किती कष्टानं केलं ते तू चल तू रूट हो लवकर थांब ग हो चल जाते जर बरं झालं गेला काय दाखवतोय? अहो हे बरगडी पिपाने म्हणून वर येईल माझ्या आपल्याला अन्न हलकं खायचंय आणि वर्कआउट जास्त करायचं आहे जास्त टेन्शन हा. घेऊ नका तुम्ही. थांबा तो ही पहिली स्टेप आहे हलकी झाली आपल्याला वर्कआउट एकदम जाड करायला वर्कआउट हेवी थांबा अहो, पहिल्या दिवशी सर हो राव माझ्या बकाड्या दुखायला लागलेल्या पहिल्या अहो, दिवशी. आता तुम्ही म्हणताय तुम्हाला पुरी गुण पटत नाही ते अहो लगेच मग एका दिवसात लगेच तूप खाल्ले तर रूप येतं का मला सांगा बरं तूप तर अजिबात खायचंच नाही आपल्याला फक्त हलका अन्न खायचं हलका अन्नच खातो तूप स्वप्नाचं काय आणतेच नाही नाही. फक्त हलका अन्न चालते हा. सगळं हलकं अन्न खात जाईल आपण हा असं एक केलं तर चालेल का ती पडेल की राव इथं मारा खाली इथं मारा हे आपण दोघं मार पटपट या राव मी पहिल्या दिवशी लय नको सर या. या. सर मला परत चालाय द्यायचं नाही या. नको अहो, पहिल्या या. दिवशी नको काय सर. म्हणते? ऐका हो पहिल्या दिवशी सांगितलं की आपल्याला अन्न फक्त हलके खायचंय आणि वर्कआउट एकदम एकदम अन्न हलकं खायचे हा आणि वर्कआउट एकदम एकदम कमी करायचं हा एकदम जास्त करायचं हा चला कसं करू चला साहेब बाबा साहेब तुमच्यासारखं आळशी आहे तेवढी ताकद कधी यायचं साहेबांची बायको आणलं आपलं काय नेमकं कोण कोणाचं मालक झालंय कळ नाही गाड्या
उद्या तुमच्याच मनाला आता तुमचा दिवस म्हणायचं बसा घरात. आम्ही थांबतो पावसात, तुम्ही बसा घरात. बाबा पाय ना पाय दुखायला लागले. काय चढणार नाही, पाय दुखणार आहे का म्हणलं तरी. तर भाऊ चल. तो काय माझा भाऊ पाटील आता. होय. मी कसं व्यायाम करतो तसं मारा हा. बरं का व्यवस्थित मारा हो. हा हा उद्या चला कसं एक बघा बघा हा पहिला पहिला दिवस म्हणजे तुम्हाला सांगितलं समजलं फक्त आपल्या डोक्यात एक ठेवायचं हलका अन्न आणि जोरात व्यायाम करा बघा बरं मला येते का बघा बरं. जरा व्यवस्थित हा. खबर नाही दुखती एकदाच होय. पहिला दिवस पोरींना आपल्याकडे बघितलं पण पाहिजे. तुम्ही म्हणता मला पोरी पडत नाही, माझं लग्न होत नाही, असं एकच मारलं कसं होतं? आता हो लग्नात इशे आणला का नाही मी मरण सुद्धा पत्करीन बघा. काय मग म्हणतो आपण दोघं सोबत हा बस होय सर खबर नाही तुमची राव. आता चार झाले पहिल्या दिवशीच राव. चार झाले आता फक्त आपल्याला अजून 46 मारायचं म्हणजे 15 46 म्हणल्यावर नको हो सर हो. पहिला दिवस आहे आपला. फक्त चार झाले चार नका राव. 50 एक आपण एकच एक मारा मला आहे का ती? माझा टायमिंग झाला जेवायचा. नका जेवण मध्ये काय खायचंय हलका ना. हा बाकी अजिबात खायचं नाही हा आणि एवढे आता तरच फिरायला आहे का ती तू काय करतो माहितीये का गुडगम ती दुकान राहिले माझं हो. मी जरा मला सगळं लागली मी आलो जरा बाहेर हा? ऐका की मी ती माघारी आलो थोडा नको मी सगळं एकच एक मला एकच. नको आलो मी ऐका की इकडे. फोनाला का एक पोरगी बोल ना मला तर बघला का एखादी कॉलेजला जातोय तू. अरे मला नाही येत आणि तुला कुठली बघू. तुला का नुसतं मोठा भाव म्हणतोय गायला का मला मग मला का तुझं मामा किती आहे त्याला का. कशाचं मामा कोणाचं कोण असते मामा बेमा जात नाही का मामा बिमाकडे तर मामाची पोरगी बघावी एखादी. जायचं बारक्यापणी आता बोलवतच नाही ते कार्यक्रमाला काय ते गेलो की पोरी लपवून ठेवतोय मामान काय सांगायचं तुला. ते हायच कसला तर त्यामुळे मी काय केले आता पोरी लपवते म्हणल्यावर मग काय त्या मनात काय असेल की मग. काम करतात रे पुरी असं म्हणजे मी गेलो की असं बसलेल्या असते तर किचन मध्ये जाते त्या बेडरूम मध्ये जातात काय ना काय काम करतात. अरे मग तुला लाजून जात असेल रे. लाजून नाही तर घाबरून जात असतील आपल्याला दुसरं काय असत तेच की लाजून तेच म्हणलं घाबरून जातात. कशाचं कोण नाही बघ कोणाला काय बघला का झालं तर तुझ्याकडनं काहीतरी भाव मी तुझ्याकडून अपेक्षा लावून बसलोय. तो मग काय बारक्या भावासाठी एवढं करू शकत नाही. ती नाही ना का गोष्ट करू शकत भाऊ. मी बी कशाला करू शकतो भाऊ. काय लागा टेन्शन झालं मला. हे आपला विषय झाला त्या दादाला कळू देऊ नका काहीतरी अंगलट पोरगा आणून नसलेला पोटाला. असू दे पण माग बिग बी लपून बसतो राहते ना. पिशवी नाही रे. नाही गेलाय कुठं तर बाहेर मग काय बाबा देऊ अचानक जीपी खपकीरनं गेले की धप्पा दिले म्हणे. आता काय करायचं भाऊ आला तर आता का आपण काय मला काय काय करायचं माझ्या तर काळच बनून राहिलाय बघ ती काळच झालाय माझं तर. काय म्हणजे ती चांगल्या पुरे 2-3 पटायला लागल्या ते बी त्यानं पटायचं बंद करून टाकलं काय माझं कॉलेज तर काय काय सांगू तुला त्यांनी तर काय बी उठवलंय माझं तर. बघला का भावाला का काहीतरी करला काय काय मला तर कुठल्या पोरीला मेसेज केला ब्लॉकच करून टाकते त्याला का डीपी दिसायचं रिमूव्ह होतोय का डीपी रिमूव्ह करते ते काय माहित नाव बी दिसत नाही त्यांचं परत ब्लॉक करत असतात राव. ब्लॉक चालू आहे. काय लागा नशीब आहे कुत्र्याच्या वरची जिंदगी तर झाली ते आहे आधी कुत्र्याला किंमत आहे पण आपल्याला नाही घरात तासभर कुत्र्याला फिरत होतो पण मुतलं सुद्धा नाही जिंदगीवर मुतलंय सगळं आपल्या तिथं मुतलं नाही ते मालक लावून जाऊ दे आता काही बदल त्याला दिवस आज ना उद्या पृथ्वी गोल आहे. हे तर काय नटतोय काय की बाय आरशा सारखा.
अगं नटतोय वय. मग काय करतोय अगं मी जिमवून आलोय जरा तिथला बिल्डर जरा अशी बॉडी बिडी दाखवलं तसं बघतोय की बॉडी माझी झाली का ती. हा मग झाली का होईल की झाली का लगेच तूप खाल्ले का रूप येते का लगेच झाली का. आरशात आहे बाबा सारखं आरशात बघायला लागतं कुठला मसल वाढला कुठला कमी झालाय काय. हा. त्याने असं कसं केलं बघ. येत आहे का अगं शिकत असत सगळं. ती का आईच्या पोटात शिकून आला होय. आता तर बिल्डरच व्हायला लागला बाबा. जरा तब्येत ही केल्यावर लग्नाचं ही बघायचं माझ्या आता. हा तेवढंच राहिलंय आता. तू माझ्या चांगल्या कामात तू वाकडा पायाला बघायला जाऊन आणि काय ते नाचणार नेऊन सारखा नाचतोय नाचत नाही ती पोज असते आहे. कसली कधी तुला पोर कळायची ही जिमची पोज असते ग. नाचायचे तू शांत राहा उगाच डोक्यात जाऊ नको माझ्या. माझं चाललंय तुला बघवत नाही तू शांत राहा. हा. चांगली पोज आहे गड्या. अगं मध्ये बोलू नको म्हणलं तुला कळतं का. आता तिथं आलाय करून तुला म्हटलं. टीव्ही लावली तू टीव्ही बघ की अगं. बाकीच्या उतापाच्या काय करत बसती. आता सारखं ते मी नाचायचं नाचू ना ते मोगा आहे तुला काय करायचं गावात ना. पण काय काम धंदा सोडलाय हेच धरलंय अगं मला बिल्डर व्हायचं आहे. तू नको नाटक करू मध्ये मध्ये बोलू नको. तुला टीव्ही लावली ती टीव्ही बघत बस मी नाचू. आता बिल्डरच राहिला व्हायचा सारखा आरशात आहे आलं की नाच नाचतोय का काय करतोय कोणा ठाऊक. अगं नाचत मी नाचू ना काय करू तू म्हणलाय ना मध्ये बोलू नको तू टीव्ही बघ. कुठं लावायचा आहे काय की फोटो बोर्डाला बाबा. फोटो नाही लावायचा आहे. बरं जाऊ दे ती सोडून दे. हा. काय हलकान म्हणजे काय असतं ग. शिळ्या भाकरी आणि चटणी. अगं जिमचा व्यायाम केल्यावर हलका अन्न काय असतं काय आपल्या घरात काय हलका अन्न खायला. वरण भात वरण भात हलका अन्न आहे का. भाजी हलका अन्न आहे का. भाकरी अगं हलकं त्यापेक्षा हलका अन्न काय. काय मग तेल पितो का तीच आहे हलकं. अगं तेलकट खायचं नाही तिखट खायचं नाही लय गोड खायचं नाही. हा. आणि तू तेल पाजून मला मारती का. मग आता हलका अन्न म्हणल्यावर तेल काय अन्न आहे काय. ना मग तुला हलकाच पाहिजे म्हणल्यावर. कुठनं नशिबानं आमची आणि तू आई झाली माझी. कसा तुझ्या आता पोटी तिथं जन्म जायला घेतलाय म्या. आता हिता काढला हलक्या अन्नाचं. आता कोणतं तू हलका अन्न खातो. अगं तू माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. 4-5 उन्हाळा पावसाळ्यात जास्त खाल्ला असेल इशी बरं. म्हणून तुला चांगल्या तोंडाने इतराय. माणसं काय म्हणते ती जुन्या म्हाताऱ्या माणसाला बोलाय असला म्हणजे माणूस काय जरी प्रॉब्लेम असला तरी सॉल्व्ह होतो. तू वाढवून ठेवती माझं काय सॉल्व्हच करे नाही. आता जुनं अन्न खाशील का तू. जुनं अन्न काय होतं तुला खायला. नवं सारखं पाहिजे अन्न खायला. अगं ती जाऊ दे जुनं अन्न नवं अन्न. हा. हलका अन्न काय आहे सांग आपल्या घरात. हलकं काय नाही बाबा चटणी भाकर भाजी भाकर वरण भात आणि दूध. तू मला जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही मग काय. आता हलकं अन्न कसलं आहे आता. अगं हलका अन्न ती बिल्डर म्हणला हलका अन्न खात जा. मग जा की त्याच्याच घरी बिल्डराच्या तिथं जा म्हणायचं हलका अन्न काय. मला नाही बाबा कळत हलका अन्न काय. मी जडच अन्न खाते. मग तुला कोणतं हलकं त्यामुळे पाहिजे तुझं काय? गिन्यान गेले चक्र चालतंय जड तुझं अन्न बरं खाती. चालतंय चांगलं. आता माझं चांगलं चक्र चालायला लागले. मी चांगल्या मार्गाला चाललोय आता. जिमला जायचं बिल्डर व्हायचं मस्तपैकी लगीन करायचं आता सपन. चांगल्या मार्गाला तर कोणच्या चाललाय काय की आरशातच आहे सारखा. अगं ती पोच द्यायची असती बिल्डरनी ग. होय हा ते आतापासून शिकलं मी परत मला अवघड जायचं ना. म्हणजे अजून व्हायच्या आधीच पोच देतोय. आता होईल की हळूहळू. होय हा आता होतील तेवढ्याच राहिलंय आता हा, builder केल्यावर व्हायचं. काय बी होतंय हा, ना. होय, तू होय. लागली काय मला सांगाय मी करणारच ती. मी मनात एखादी गोष्ट धरली ना ती पूर्णच करत असतो. कोणी खोक घातलं काय की बिल्डरचं बाबा डोक्यात. कोण खोक घालायचं आणि काय आपल्या शरीराला आपणच आकार द्यायचा असतो. चांगला देतोय बाबा आकार. हा. काम कराय शिक. शरीराचा आकार देऊन बस. तुला हलकं अन्न खाल्ल्याशिवाय तर नाही. कोणचं अन्न कसलं अन्न कसलं अनाशिवाय तर काय नाही. अगं मग ही जी दुनिया चालली कशा पाय पोटा पाय खाण्या पाय चालली. मग काम धंदा करावा. कामधंदा अजून तू हा? तरणी चाटी आहे की धन दाखवत आहे की तुझ्या कुणाचं महागारी. काय ऐकतोय की पळतच येतोय. तुझ्या महागारी काहीतरी उद्योग बिझनेसमॅन झालो म्हणजे हा, मी मग आता तुझं नाव निघल.
आईला मेलेले ते हिचा असा असा पोरगा बिझनेसमॅन झाला म्हणून. अरे पण मिळव की मी हायचं वर. कसं असतं नाव जर करायचं असलं तर मरावंच लागतं. तू मेल्याशिवाय तुझं नाव कसं व्हायचं? होय मग बिल्डर होतील होय. हो लय मोठा बिल्डर होईल मी. हा हे सगळं घर जे आहे ना दिसतंय का ही हा ही सगळं ट्रॉफ्याने गचच भरीन मी. कसल्या ट्रॉफी? टोप अगं टोप्या नाही हा तू का नाही लय इडी आहे खरंच माझी आई लय आराने. टपुऱ्याच्या टोप्या सगळ्याच्या काढून घर अगं आहे टकोरीच्या टोप्या नाही त्या हा ट्रॉफ्या तसलो कप प्यायचं. तुझ्या पुढे रक्ताचं शिपणच करीन बरं का मी. आता तूच म्हणतो कप. अगं कप म्हणजे तसलं ट्रॉफी आहे बॅट बॉल खेळल्यावर कसं मिळते तर आता मला काय ठाव आहे तुला ठाव तुला नुसतं धनाचा येतोस काय ते शिव दुसरं काय आलंच नाही. मग काय चांगल्या कामातलं की आडवा पाय चांगलं काम करायला लागलो की आडवा पाय. कोणचं चांगलं केलंय बाबा. आता बिल्डर व्हायचं मी जोक नाही तुला काय सांगू तुझा वयाचं आहे काय की जा बिल्डर माझ्यासाठी हलका अन्न घेऊन ये. आता काय आणू जा काहीतरी हलकं घेऊन ये अन्न. म्हणू का आणू का म्हणू हा म्हणू चालते की हा तरी किलुक्स लागते मला बघ. किलोच नाही तर एवढं खायचं आणि ती पचलं तर पुन्हा आणीन मग किलोभर. अगं मग काय लगे दहा उलट्या होत्या का माझ्या हागवण लागल मला म्हणून एवढं एवढं खायचं. लागल की लई खाल्ल्यावर बरं आणजा आणजा खाय एक खाल्ल्यावर एक ना एक किलुक्स आण. किलोच नाही लय गिन्यान गेलेले आमची आय आहे बाबा तू 2-4 पोस्ट शिकतो द्यायला. कापा कसली बॉडी आहे कसं दिसते बेकार. अरे बेकार दिसते. 4 वाजता जिम मध्ये गेलतो होय 11:30 वाजल्या तरी यायच करतो कुछ भी बघ बरं लय बेकार. असं कर बर फाटेल रशर्ट म्हणून मी तुला बॉडी दाखवणार माझी. कसं ते असं असतं र. आणि ती असं बी हा तसं असं बी करत होतो. हा लय बेकार व्यायाम केलाय मी तुला काय सांगायचं. हा इथं दंडाला हात लावून बघ की. एवढं जमलं बाबा. लय बेकार असते. बरं मला एक सांग की हलका अन्न म्हणजे काय असतं? मेवा हा कुरकुरी हा तेवढंच असतं. लका किती हुशार आहे लागा तू. माझ्या तर काहीच नाही तुला खरं लावा ऐक डोकं मोठं चाललं बरं मुली. का डोकं चाललं बरं का भाऊ. हलका अन्न म्हणजे कुरकुर आणि मेवा. आमची आई लय गिन्यान गेलेली आहे रे. ते म्हणलं हलका अन्न काय भाकरी खा भाजी खा तेल खा मीठ खा. तसलं चालत नाही. जिमला चालत नाही तसलं. नाही चालत. मग कुरकुर मेवा असलं फुटाणं असलं चालतंय ना. हलकच खायचं हलक. लागा खरंच तुझं लय डोकं हुशार. तुला मेंदू नाही काय जाणार इकायचं नाही बाबा. दिकीला 200-300 रुपयाला घेतला असता की मी. मग काय बाबा हं? बरं चल तसं डोक जास्त निघल्यावर तर त्या मागं सतत चाकत बसावं लागलं. मांजराला लागल नजर आमच्या लगेच लागला सांगा हे व्हायला. चल आपण हलका अन्न घेऊन येऊ, चल. चल. लगा लय हुशार आहे बरं का दाद्या तू. लगा दाद्या खरंच तू लय हुशार आहे बरं का. मला माहित नव्हतं लगा हे हलका अन्न आहे म्हणून. बरं झालं बरं का मी बेकार असलं डोकं आणि मी खरं. हुशार आहे. लय हुशार आहे ना भाऊ. मला माहितच नव्हतं हे हलका अन्न. थांब की तू काय व्यायाम करतो काय बरं. लगा ती पाहुण्या तुझ्या आयुष्यावर व्यायाम करायला लागावा का. काय म्हणतोय मग काय तर माझ्या ईर्षीवर हा आणि माझ्या सांगा बिल्डर होईल होय ती. होईन केला का तू बी कर. लगा मी 4ला गेलेलो 11:30ला जिम मधनं बाहेर आलोय. मग कसला बेकार व्यायाम केला ती असेल. बघू दे की मला हलका आहे काय आहे. सर बघा मला हलका अन्न खाऊ दे. लका ती पाहुण्या तुझ्या आयुष्यावर व्यायाम फियाम करायला लागला का. काय म्हणतोय मग काय तर माझ्या ईर्षीवर. हा लगा जड हाय काय हाय बघू दे की नाहीतर व्हायचं आहे. बघ बरं चेक कर. चेक करू का. हं. ही जड आहे ही खाऊ नको ही मी खातो. ह्यात मी जड हलकं फरक आहे काय. हा जड खाल्लं की बॉडी कमी होती आणि हलकं खाल्लं की काय होतं बॉडी वाढते. हा हा बरं राहून दे आता तेवढं एक जड खा मला खाऊ दे. आम्ही व्यायाम करून मारायला लागलोय. अरे थांब की हे बघू जड दे. आहे तेवढं ते तुला लागलंय जड तेवढं खा. बांबू हे हाय हा गोणीला बसतील होtel तुझं. डाईट वर असल्यावर हागवून लागल काय बाबून. मग काय तर बांबू खाऊ मग मला दे. मला काय म्हणायचंय माहितीये का हा ही जर माझा डाईट आजची दिवस माझा जर साधला हा सकाळ नाही हागवून लागली हम्म.
तू ही डाएट मी कंटिन्यू ठेवला तर तुला कसं वाटेल? जिमला सुद्धा जायचं नाही तू. काय ते म्हणतो? हागवण लागल तुला. बांबूला तिखट असते तर. मी एक गोष्ट ठरवली ना मनात, हा. ती गोष्ट करत असतो. माझी मी हागीच घालीन पण जिमला जाईन. काय येणार काय तुला मला बसतील की अरे आपल्याला मग हागीच घातल्यावर तू त्यातच हागलं तर कोणाला कळत नसतं. कशात बारकी लेकर हागीच मध्ये. लका बघ डोळ्यात गेलं तिखट बघ. तू इथं मध्ये मध्येच करू नको, जा तिकडं. लका आपण जड हलक काय बघू दे की लागा. बघितलं की आता एक दोरका लागला की जर तुला 3 तास झालं खातोय ती खा. दुसरं बी हाय बघू दे की. नको बाकीचं काय नसतं दुसरं बाबा. लका आपा बघू दिला का ए तिला काय तर होईल. तू मध्ये मध्ये बोललो का? तुला नीट सांगतोय मी. तू जाहीर ना ना आमच्या पुढे तिकडं मास्क मला लागला काय शिकवायचं जडण काय हलका अन्न माहित नव्हतं. एकतर तो शिकवून दिलंय. आता मला कळतंय जोडाय का हा ना मला हागवर लागून आता काय भाऊ तू पळ. लका तू झोपलाय होय. काय झालं लका आपण जिम बिम लावली तुझ्या इष्टीवर. गणेश आपण हा मी म्हणतोय तुझ्या आधी मीच लग्न करून टाकतो. त्यानं जिम बिम लावली लका लय बेकार झालाय ती म्हणतोय आता 2 जाणार आहे तुझ्या सारखं राहायला आणणार मी म्हणतोय. बोंबेला असल्यावर नाही राहणार म्हणतोय ती. माझ्या ईर्षीवर गणेश आपण जिम लावली. हा ते जिमला जात असतो वय. कसलं उचलतोय लका ती लय आता बोड घालतो झाला ती. गप लागा दाद्या. मोठं असतं का ती तसलं हा तिथं उचलतोय असं एका हातात. खरंच तर आता मग त्याला कळू शकत नाही. होय नवा झाला असेल कारण की एक पोरगी म्हणली होती ती म्हणला आता मी तुझ्यासाठी काय बी करायला तयार आहे. तेव्हा पोरगी म्हणली होती माझ्यासाठी तू बॉडी बिल्डर बनवून जाऊ त्याच्यामुळे जिम लावली असेल. पण माझ्या ईर्षीवर हा ती एक पोरगी भेटलेली रमाला त्याला म्हणले तो डोला आहे मला हे पवन छान दिसते मग माझ्या ईर्षीवर लावले असेल ना जिम त्याला. लका तू बी करला का तू तर बोंबेला असल्याने झालाय. दादा माझा काय फिटनेस कमी आहे का लागा? लगा लाकडावाने तुझा हात हायत काय लाका लगा दादा फिटनेस आहे का लाकडावर नाही व्हायला तुझा पिसनेस आणि पिसनेस टाकला बघ लाकडं बघ घालो का चुलीत. हा लगा याला उलटा पालता करेल लगा मी. ही विषय जाऊ दे आपण विषय बदललेला. लगा आपण लई बेकार झाला पण ती तसलं मोठं असं होतं मला काय लई बोलतोय बेकार व्हायला का ती. आपल्याला वाटतं की डोला काय म्हणून काय करू शकत नाही. तसलं उचलतोय एका हातात काय बोलतोय मग लई बेकार व्हायला का ती. नाही लगा आपल्याला तब्येत करावी लागते आता. कर कर कर. माझ्या बरं इस लावली ना इरस माझ्या बरं लावली त्यानं हा जीवलग दोस्ता बरं हा दुसतीच गद्दारी. हा केली भाऊ आपल्याला तब्येत बनवावी लागते काय ते करून. तुला ला हे बी लाकड झालाय. ए नाही पहिला बरं जाऊ दे मी त्याच्या इच्छेवर भारी त्याच्यापेक्षा तब्येत बनवून धावला. बरोबर हा पण आपण भाऊ जिमला नाही जाऊ शकत. मग घरचं खाऊन लोकांचं लोकांना आपण उचलू शकत नाही. लगा ती आपण ग्राउंड लेवलला तब्येत बनवून धावणार ग्राउंड वर. उचल की म्हणजे बॉडी होईल लागा तुझी. अरे भाऊ आपल्या पूर्वजांना काय जिमच होती का आधी? दगड हे उचलून आपलं पूर्वजाला का बिल्डर झालं होतं. ग्राउंड वर मी रनिंग करणार. माझ्यासाठी एक करतो का मग हा बोल की. मोठा दगड बाबाला असा हाणायचं त्याच्यावरून छातीवर हाणून द्यायचा. छाती वाढेल म्हणते. तेवढंच राहिलंय ना. ऐक आता आपण तब्येत बनवणार बा. आपल्या बरी रस्त्याने लावायची नव्हती पण जिम वरून लावणार बरं का. नाही ना जिम नाही करू शकत लागा. ग्राउंड वर व्यायाम करू शकते चल मग ना लागा. आता पाऊस चालला आता नाही जाऊ शकत. क्या बॉडी बिल्डर बनेगा रे तू. लागा मी तर बारका आहे की पावसात भिजत आलोय. क्या बॉडी बिल्डर बनताय तू. हा मी तर रोग बारका असून लागा भिजून आलोय. मला काय थंडबीन वाजत नाही का लागा. भाऊ आहे म्हणून खबर द्यायला आलोय लागा. मी तर पावसात भिजत आलोय. ए, माझा भाऊ पावसात भिजत आलोय मी तर. होय असं मग भाऊ काय पाहिजे लागा प्रत्येकाला मिळत. लय भारी खबर दिली बरं का भाऊ. त्याची आपण चांगली जिरवणार त्याने त्याची जिमची बॉडी ना आपली इकडची बॉडी कळलं. मग त्याला आपण काय केलं. चल चल जाऊ आपण आवरून. माझी इरस करायला लागला काय पव्या. माझ्यासारखा जिम लावून माझ्यासारखी बिल्डर माझ्यासारखी तब्येत करायची.
लगा तुला कुठं इकून येईन पवन मी माझ्या कशाला नादी लागतोय मी नुसतं एक दिवस जिमचा माझा डाएटचा खर्च एवढा आहे हलका नुसतं खायचं तू कशाला माझा नाद करतो यार दाद्या कुठं रे खायला खायचंय का तुम्हाला हा खायचंय चला मग आपण कुठं खायचं असलं चल चल सामने बोटाचा तर शिवे आहे का चल बाबा चल मग चला खाऊ चावला खायचं असलं चला नाही तर मला तुम्हाला जर काय वाटलं तर चला लय असली गेले ती 4 ते 11:30 जिम करणारा वेळ मरणार माणूस गावात कोण नाही मी एकटाच आहे तू किती लयत लय तासभर करायचा 1.5 तास करायचा माझा कशाला नाद करतोय आय बी गेली काय कुठं गेली तू चाल गाड्या तुला रे वाऱ्या पीठ कशाची अन वात कणाची आले तू पान किती इतना उडली इप घेतली आकाशी डोकणी झाली पुरी चिखलात मारली उडी घसरून पडला खाली आले तू पान किती इतना उडली इप घेतली आकाशी डोकणी झाले पुरी लढलो आणि जितलो वासोच्या वाटोरी दुश्मन बी असं वरा लासून सलाम सरी या बाजीवर केलं काय नसते बघ लागा उठकी उठनीट करा आणि चक दमान काय लागलं लागा थांबा पक्का राहायचे 2 मिनिटं किती मारले तू सांग की किती मारले लका आपा करते तू करा नाही आपा मी करणार आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला होतंय आधी चुकलं होतं मी म्हणून चुकलं होतो मी आधी चुकलं होतो मी म्हणून चुकलं होतो धोका देऊन तूच म्हणते धोका मी दिला धोका देऊन तूच म्हणते धोका मी दिला लागा ते आता करते तू करा नाही करणार लढा रे तू उडी मार रे तू बुड रे तू मर रे तू लढ रे तू लढ रे तू एक पायावरून गुडघ्यावर जोश येऊ दे जरा तुला यार कशाचं तू पंढरकर शेट फडके चकडेवाला दिनकर चकडेवाला पंढरकर शेट फडके चकडेवाला दिनकर चकडेवाला आली तू मग तू भेटायला जावा मी पुण्यात मला अटॅक करावं पुण्यात भेटायला जावा मी पुण्यात मला अटॅक करावं पुण्यात काय लागा बसतोय काय आपण तसलं बसलतो उचलतोय उचल मी बी उचल तसलं बारकं नाही इधर ये. मोठं उचल आणि होतंय उचल होतंय उचल एक तर अरे आपण ती सुधी उचलतो या आपले बारे त्याला मोठं दगड द्यावं मार खाली दादाला उचल सॉरी कपडे नवीन घेतलेली लागा कालच लागा हे बाबा सॉरी लागा सॉरी लागा कर की लागा हे लागा अरे त्याला की किती केला लागा बरं ही पण पाय उचल पाय उचल ए अरे उचल पाय उचल तू थोडं टाकू नको ते आपण बॉडी दाखव त्यांना हा बॉडी दाखव त्या दगडामुळे नाही दाद्याला उचलल्या म्हणून झाली तुझी बॉडी माहिती का माझं लय उदम हे आहे मला काय तर लागलं रे चिकाट बोटाला चिकूल लागला ना चिकूल वाला आहे ना
होय का पॅन्ट बिंट तर फाटली नाही ना तुझी नाही नाही पॅन्ट नाही फाटली वास या लागला रे. चला बस या चल बाबा चल बाबा झालं आजच्या चकडेवाला खरं तू एम केला पण तुझा काहीच उपयोग नाही आला का खरं त्याला हलकं खावं लागतं हलकं? तसल्या चपात्या पिपात्या नाही मग काय खायचं आपा बघ कसलं झालंय कुंबळ्या बांबू कुरकुरी चिप्स एवढं आणलेलं त्यानं हलकं खाल्ल्यावर बॉडी होती काय मग असं उपयोग नाही होती 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 तुझी म्हणतोय आपा काय खातोय तसलं खातोय काय हा त्याच्यामुळे त्याची बॉडी वाढली जरा. वाढली हा मी बी खात होते की बारक्या म्हणे हो चला गाड्या आता हलकच खातो जरा जास्त खा म्हणजे जास्त तुला का दाद्या तुला का लय हुशार आला का झाली का खायची सोय तुमची चला मग आम्ही ही हाय वय हलक लका 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 आता हलको खाऊनच बॉडी बनवणार मी आपापेक्षा भारी थांब 2 मिनिटं थांब का? आता हलकं काय काय आहे ते बघ तू आणि मग तू खा हो बरोबर चालतंय ती जरा जर बघते जोड आहे काय थांब बरं खाऊन बघतो बघ बरं नाही लागा जड आहे चावता येत ना काचा चावता येते मग र जड आहे खाऊ नको तू हे नको होय हा नग खाऊ नको मग आता कसं रे आता नग खाऊ खाली ए ठेव ए तू खा रे हे तू खा रे हे तू खा ही दोघं तुम्ही खावा नाही तर त्याची तब्येत खराब होईल हो उलट चालल्यासाठी हा म्हणजे जड जड त्यांना खाया देतोय काय हा अरे वा 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 वा. तो हलका बरोबर हलकं हलकं मी खातो चेक केलं नाही मी हा खाऊ दे रे हे हलका आहे हलकं वाढली कर बॉडी फुल एवढं कमी एवढं कमी वाली भाऊ थांब 2 मिनिट ए खाऊ थांब. चेक करू दे की, चेक. खबर तुला नेमकं बॉडी वाढवायची का पोट वाढवायची तुला सगळं वाढवायचं पोट कमी लाका हा हे आहे बरोबर आहे खा ए खरं भावा लागा मला कोच म्हणून दाखवून आलाय गुरु म्हणून थोडं राहिले थोडं ही बघू दे मला बघ लागा बघ लवकर मला मला कंट्रोल व्हायला आता मला मला हलको खाऊन बॉडी वाढवायची अर्ध कर ना असं कर ना तू थांब बरं ए थांब तर काय खूप चांगले नेमकं बोलत आहे सुटता तोच ना हा हलका आहे खा बाबा बॉडी वाढवायची आता बॉडीसाठी काय बी करा तयार बॉडीसाठी ना जड आहे अरे ते जड आहे के यार ते जड अरे मग जड आहे की हलकं ती ठेव अरे हलका आहे तिखट आहे तिखट असल्यावर मग काय होईल हाला धगाले लागाले हाला खाल्ल्यावर तुम्ही दोघं खवाय तुम्ही बारके आहे मोठ्यांना काय होत पाऊ बजलं पाऊ आहा लका ही तर लई जड आहे हा लय जड आहे की ही तर ही नाही काय जड आहे ही नाही ही जड होतं ती बॉडी कमी झाली हे लागा पोट वाढते कमी झाली लागा हे फुकलं गाड्या लवकर तुम्ही मला थांब हा पावाचा बघ रे पाव खाऊन बघ लवकर मला सांग पाहू का बरोबर हे पाव तर लई जड आहे ए तसं जाऊ ना हा अयो. लावता जाऊ ना नाही जरा दोघे जरा कसं वयाचं माझं थांब हा ती खाऊ दे ती हलका आहे ते हाय हलकं हलका आहे अरे ती ना तिची बॉडी होईल ना परत अरे हलका आहे बाबा हे काय सांगू आणि काय करायचं बॉडी होईल ना माझी थांब जोड का काय लागलंय खूप कमी झाली बघा आयुष्य पण झाली कमी ही खबर हे दुसरं आहे हा वाली वाली बघ बरं आता बघ बरं आधी एकदा बघ. ऐक, असं करून छाती अशी झाली की कमी झालं मला अशी झाली
तू आली हा. झाली झाली ए, दूध केवढा झाला आता काय टपी दिसतोय रे? पाव खाऊ वाटतोय खाऊ करा मी पाहू. जरा, ए, बरं. लय जरा. ए, थांब बर त्याला मन खाऊ दे तेवढं खाऊ दे बटर काटा कर अर्धी लय झालं थोडं कमी कर राहू दे खाऊ दे भाऊ आहे आपला ती त्याला बी काय आवडतंय ती खाऊ दे थोडं ढिरे यायला लागलो हो, तसं म्हणतोय म्हणतो ढिरे हो, यायला लागलो. हो, बघा, आपली वाढ कसं घेते, हो. हो. आई हे शपथ. खा लवकर, हे खा, हे खा, हे खा, हे खा, हे नको तसं. अरे, हे खा लवकर, खा लवकर. खा. भाऊ, उठ झालं, रोवायला लागले, हो, तुम्ही. हो. किती आतमध्ये, हो. थांब बरं ही जड असल्यावर वाटतंय रे आपण दिलंय खरं पण वजन काटा कर आवाज येतो हा खा काय भाऊ खा थांब बरं खाऊन बघतो लाका लय जर आहे लाका वास कर लाका फुटाची बिटाची बॉडी एकतर लय वाढली आहे. जर आम्ही खाऊन टाकतो फुटाची बिटाची हो काय शपथ हो पण ढिरे, 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 केवढं, आय हो केवढं. तुकडं बुके हो आयो किती फुगले काय रे अरे, ह्या 5 मिनिटं फुटल फुटल रे आता बघ हाय असा होतो बुद्धीला बिटलं नाही ना ए भाऊ थांब, थांब, ही खा, ही. हो, तुझ्या का हाय असा, हो. तुला लागलं, हो, हो, ए हो. लागा ती खायचं नाही की त्याला ए, चेष्टा करू नका ती जड जड सगळं आपण खाऊ हा चला चला ए लवकर उद्या ये तू आम्ही घरी दात खातो हो. चला रे चला अरे बघू माझी बॉडी कशी होत नाही आता हलकं बी खाल्लं ये आंबे आता बॉडीच करणार आपापेक्षा भारी